दादा थँक्यू हा, म्हणजे तू इतका विश्वास ठेवलास माझ्यावर आणि मला प्लॅन करायला सांगितलास त्याबद्दल खरंच थँक्यू. थँक्यू कशाला त्याच्याबद्दल. तुला माझ्यासाठी काहीतरी करायला मिळतंय हा, ही संधी आहे ना, मग कर. खरंच तुझ्या सुखासाठी मी अगदी काही करायला तयार. बस बस बस, एवढं भाऊक व्हायची काही गरज नाहीये हा, पुरे. बरं, आता जो काही तू प्लॅन केलेला आहेस तो यशस्वी कसा होईल याच्याकडे लक्ष दे. हो हो. दादा. काय ग आत्या, तुम्हाला हा प्लॅन 100% सक्सेस होईल ह्याची खात्री आहे ना? अगं म्हणजे काय, अगं बाळा तू अगदी निश्चिंत राहा, कळलं? होणार म्हणजे होणार सक्सेसफुल. तू पार्टीच्या तयारीला लाग आता. म्हणजे मुक्ताला आपण पार्टी देऊनच विदा करणार आहोत. हो, असंच करावं लागणार आहे. काय दाजी, काय दाजी? रेणुका, अंबिका, जरा दोघी जणी बाहेर थांबता. जरा दाजींशी मला बोलायचं. बोला काय. एक भीती वाटते, म्हटलं बोलून दाखवावी. मग तर ती ताबडतोब बोलून दाखवा. यावेळेला कोणतेही विघ्न येता कामा नये. बोला. दाजी, मी आणि युवराजने मुक्ताला संपवण्याचा जो प्लॅन केला होता तो तुमच्या व्यतिरिक्त इतर कोणालाही माहीत नाहीये. आता मुक्ता ज्या पद्धतीने माझ्याकडे बघते त्यावरून मला अशी शंका येते की तिला माझा संशय आलाय. आणि राहून राहून मला नक्की वाटतंय की ती मला जाब विचारणार, तेही सगळ्यांच्या समोर. आणि हा संशय वैजंतीताईंना जर समजला तर त्या माझ्या मागे हात धुवून लागतील. अशा परिस्थितीमध्ये मी काय करावं हे मला समजत नाही. तू चिंता करू नकोस, ते सगळं माझ्याकडे सोड आणि कामाला लाग. नाही तरी पण दाजी, मला माझं बोलून झालंय. ठीक आहे. आपण लवकरच या घरात पार्टी करणार आहोत. पार्टी? आणि ती पण या घरात? अगं दादानी पण परमिशन दिली आहे. पण पार्टी कशासाठी? तू या घरातून जायची पार्टी. आत्या. अगं गंमत करत होते ग. तू या घरात कायमची राहशील याची खात्री करून घेत होते. घरातून जायला सांगते, याच घरात राहणार याची खात्री करते, म्हणजे काय? आत्या, मला कळेल अशा भाषेत सांगितलं ना तर बरं होईल. रेणुका, बरं झालं तू आली. किती ग, किती आनंद झालाय मला. आनंदाच्या भरात ना मला हिला कसं सांगावं तेच कळत नाहीये. तू सांग ना आपल्या प्लॅन बद्दल तिला. ओके. अगं प्लॅन असा आहे की सारंग, आई, आजी आणि मुक्ता यांचा विश्वास बसावा म्हणून आपण घरात एक मोठी पार्टी ठेवणार आहोत. तुम्ही एवढा विचार करताय म्हणजे नक्कीच काहीतरी होईल. हे बघा, मला माझा सारंग मिळाला पाहिजे बस. बाकी मला काही नकोय. आणि आम्हाला पण सून म्हणून तूच हवी आहेस, बाकी कोणी नको. वहिनी बघ ग, मस्त रंगाने. ही पार्टीसाठी छान आहे ना साडी? हो छान दिसेल. मोठी आहे कशी वाटतेय? खरंच छान. पण साड्या नेसून दिवसभर फिरावं लागेल. मी ड्रेसच घेते. अगं गायत्री, तुला आवडले ना साडी, मग घे की. आणि वाटलं तर आपण दोघींना ड्रेस मटेरियल पण घेऊ, काहीच हरकत नाही. काय ग, हो की नाही? मला कळतच नाहीये ग. आता वहिनी म्हणतायत ना, ते गायत्री एक साडी तू घेऊन टाकच. काय ना, मी सुद्धा मस्त साडी घेणार आहे. आणि यावेळेला ना मला जरा थोडा कमी मापाचाच ब्लाऊज लागणार आहे. आता वंश सांगतायत तसं डाएट मी करतेच आहे की नाही, तर आता पार्टी पर्यंत 10-15 किलो तरी माझं वजन कमी होणारच आहे. मामी डायटिंगचं बोलतायत, पण ना 5-5 मिनिटांनी जाऊन खातील. माहितीये कसल्या बारीक होणार आहेत त्या. अगं गप ग, गप ग बाई. नाही, बोलू दे तिला, ती बरोबर बोलतीये. अगं आता इथं येण्याच्या आधी आमच्या खोलीत 2 समोसे खाऊन आली आहे. गप्प बसा, बघते तुम्हाला बरोबर. अगो घाबरले ना ते. मी सारंग आणि मुक्ताला घेऊन येतो. माझे काय दाकात ठेवलेच नव्हते.
तुम्ही तुमच्यासाठी साड्या सिलेक्ट करा, पण मुक्तासाठी पण एखादी साडी सिलेक्ट करा. हो हो, मुक्ताची साडी निवडाल तिचा नवरा आहे ना, आणि आम्ही कितीही चॉईस केलं ना तरी तिच्या नवऱ्यानी म्हणजे सारंगनी निवडलेली साडीच तिला आवडणार. हा, ते तर आहेच. अगं भाग्यवान आहे मुक्ता, आपल्यासारखं नाहीये तिचं, नाहीतर आपले नवरे. आपले नाही हो, आमचे. म्हणजे अहो, आता तुम्ही रावदादांच्या खोलीत राहायला गेलायत आणि आम्हाला माहितीये रावदादा तुमच्यावर किती जीव लावतात ते. काय तेच. हा माधवी, तू हे सांगू नकोस हा. तू ही नवऱ्याच्या बाबतीत अगदी नशीबवान आहेस. हा, कसलं नशीबवान? हे नीट बोलतात तरी का पूर्ण? अहो, बोलताना अर्धे शब्द पोटात आणि अर्धे शब्द अन्न नलिकेत आणि अर्धे बाहेर. अगं बरं आहे ना, तुझी बडबड आणि त्याची बडबड. तुम्ही दोघे एकत्र जर बडबडायला लागला असता तर आमच्या दोन्ही कानात घणाघणा घंटा वाजायला लागल्या असत्या. मुक्ता आली. माधवी, ओव्हर ऍक्टिंग नको. मावं काही चुकलं आहे का? तुझ्या हातून आजपर्यंत बऱ्याच चुका घडल्यात, पण आज जी चूक केलीस ना ती अजिबात माफ करण्यासारखी नाहीये. काका म्हणजे काय चुकलं ते तर सांगा ना. नाही, तुम्ही जर चुका केल्यात ना त्याची शिक्षा तुम्हाला मिळणारच आहे. हो नाही, आम्ही शिक्षा भोगायला तयार आहोत, पण नेमकं काय झालंय ते कळून तरी द्या. मी सांगतो. तुम्ही दोघांनी कोणालाही न सांगता न विचारता एकमेकांवर हे केलंय आणि आता तुम्ही हे करणार आहात, आणि आता त्यासाठी आम्ही तुम्हा सगळ्यांना दोघांना ही देणार आहोत. हो बाबा, जरा शब्दांसहित बोला. तुम्ही दोघांनी एकमेकांवर कोणालाही न विचारता प्रेम केलेत, आता लग्न करतायत, म्हणून आम्ही सगळे मिळून तुम्हाला पार्टी देणार आहोत. अगं बाई, सगळं वाक्य अगदी न चुकता बोलले. काका कसले अनबिलिव्हेबल आहात तुम्ही. तुम्हाला माहितीये का किती टेन्शन मध्ये आलो होतो मी. बाई बाई बाई, लई आनंद होतोय मला. या घरात असं पहिल्यांदाच होतोय बघा. मला काय झालं काय माहिती, पण मला लई आनंद होतोय बघा. शेवटी आनंद असतो, ज्याला व्हायचं त्याला होणार, ज्याला नाही व्हायचं त्याला नाही होणार. आशा, अगं तू एवढं सलग कसं बोलू शकतेस? आता बोलायचं काय, जे मनात येतं ते मी बोलून टाकते. माझ्या डोक्यात मी काय ठेवतच नाही बघा, जे काय ते फुकून टाकते. हा, पण आता कसं आहे ना की माझ्या डोक्यात काय यायला एवढे विचार येतात ना की मला मग सारखं बोलायलाच लागतं. पण मग आता माझ्या डोक्यात जे विचार येतात तर मग मी बोलतच राहते बघा. अगं, सगळे विचार असे भसा 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 तोंडातून बाहेरच पडायला पाहिजे असं नाही. काही विचार डोक्यात राहिले तरी चालतात आणि ते हळूहळू आम्हाला सांगितले तरी चालतात. कळलं?